बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी जोगवा भाग 10. यल्लाप्पा भल्या पहाटे उठला, आंघोळ उरकली आणि केस विंचरण्यासाठी आरशासमोर उभा राहिला. आरशाकडे एकटक बघताना काचेवर त्याला रेणुकानं चिकटवलेली कुंकवाची टिकली दिसली. त्या कुंकवाच्या टिकलीवर त्याची नजर स्थिरावली. काही क्षण गेले. नकळत यल्लाप्पानं आपलं कपाळ आरशावरील टिकलीच्या रेषेत आणलं. आरशात यल्लाप्पाच्या कपाळावर कुंकू दिसू लागलं आणि आरशातलं आपलं प्रतिबिंब पाहून यल्लाप्पा विचारांच्या शृंखलेत अडकला. आपण स्त्री आहोत. आपण साडी नेसली आहे. छातीवर घातलेल्या ब्रेशियर आणि झंपरामुळं आपल्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. हातातली काकणं किंचितशा हालचालीनंही खणखणत आहेत. आपले गोरे गोरे गाल, कपाळावरील कुंकवाची टिकली आणि डोळ्यातल्या काजळामुळं चेहरा अधिकच फुलला आहे. नाकातली सोन्याची नथ आरशात चमकते. गळ्यातील कवड्यांच्या माळेमुळं मान घट्ट झाली आहे. आपली कमर ही प्रमाणापेक्षा जास्त हलते. यल्लाप्पा विचाराच्या भोवऱ्यात अडकला होता. यल्लाप्पा, यल्लाप्पा, यमुनीची आतून हाक आली. यल्लाप्पाच्या विचारांची चाललेली ही शृंखला यमुनेच्या हाकेनं खंडित झाली. यल्लाप्पा भानावर आला आणि म्हणाला, कशाला वरडायला लागलीस? केस विंचरायला लागलोय. यल्लाप्पानं आरशावरची टिकली आपल्या कपाळावर चिकटवली. घाईघाईनं डोळ्यात काजळ भरलं. काजळ डोळ्याऐवजी पापण्यांनाच अधिक लागलं होतं. तो स्वयंपाकघरात आईसमोर पाटावर बसत म्हणाला, कशाला उरडत होतीस? चहावत. अरे पर आरशामोर इतका वेळ काय करीत होतास? बाई माणसावाने. थोबाड बघत होतो. यमुनेनं कपात चहा ओतला. भरलेला कप यल्लाप्पाकडे देत असताना यमुनेचं यल्लाप्पाच्या कपाळावर कुंकवाच्या टिकलीकडं आणि डोळ्यातल्या काजळाकडे लक्ष गेलं. ती रागानं बेभान होऊन म्हणाली, भडव्या, तुझं डोकं हाय नवं ठिकाणावर? काय एक एक अवदसा सुस्तीया सकाळ सकाळच्या पारी? तुला सांगून ठेवतो, सकाळ सकाळच्या पारी मला शिवाय द्यायचं काम नाही. अरे बायकावानी कुंकवानी काजळ लावून घेतलाईस. डोकं हाय नवं ठिकाणावर? परवा रेणूचं झबलं घालून शेताकडे गेलतास. काल तिची काकणं येत्यात काय बघत होतास आणि आज बघते तर कुंकू तुझ्या कपाळावर. अरे बापयानं बापयासारखं राहावं. रोज सिमग्यातली सोंग इथं चालत नाहीत. भडव्या, पहिलं तोंड धुवून ये जा. जा. ह्यासनी कळलं तर तुझी चांबडी लोळवल्या बिगार राहायचं नाहीत ते. चहाचा मोकळा कप खाली ठेवत यल्लाप्पा म्हणाला, बाबाची भीती मला घालू नगस. मला जे आवडते ते करणार. गेल्या मंगळवारी तुझ्या लग्नातलं पातळ म्या नेसल्यालो. पाहिजे ते कपडे घालणार म्या. रेनीचं सारे कपडे येत्यातच मला. कोण अडवते तेच बघायचं आहे मला. यल्लाप्पा, उगीच डोक्यात राग घालून घेऊ नगस. अरे मर्दाच्या जातीनं मर्दासारखं वागाय पाहिजे. तुझ्या विचित्र वागण्यानं घराण्याला बट्टा लागायला लागला आहे. त्याचा जरा विचार कर र माझ्या राजा. यल्लाप्पा काही न बोलताच घराबाहेर पडला. यमुनेच्या डोक्यात विचारांचं वारूळ थैमान घालू लागलं. गंगव्वा देवपूजा करीत होती. यमुना धावत धावत गंगव्वाच्या घरी आली. तिला धावत येताना पाहून गंगव्वा म्हणाली, यमुना, आज लई घाईत दिसतीयास. वय, घाईच हाय म्हणून धावत आली. काय काम काढलीस माझ्याकडं? 4 दिवस झालं यल्लाप्पाचं कशात लक्षच नाही. बापयासारखा बापय असून सारखा बायकावानी वागतोया. आरशामोर तासन तास उभारतोय. कुंकू काय लावतोय, काजळ काय लावतोय, काकणं काय घालतोय, डोकीत फुलं काय माळतोय. मावशी काय सांगू त्याची आता एक एक थेर. अगं हे चालायचंच. पुरुष असून बी. वय, पुरुष असून बी
अगं यमुना, तो देवीला सोडलेला आहे. तो पुरुषी वेशात कसा रमल? त्याला पाहिजे साडी चोळीच. तवा येळ घालू नगासा. येत्या पुनवला त्याला साडी नेसवून टाकूया. वय, नाहीतर पोराचं बरं वाईट व्हायला बी येळ लागायचा नाही. गंगवानं भीती घातली. ह्यांच्या कानावर घालतो. घाल की, तो काय नाही म्हणणार हाय. एकदा पोराला देवीला सोडलेला हाय म्हणताना सारं गुमान करावंच लागणार की. जाता, परवाच पुनव हाय, उरवून टाकूया. यमुना जड पावलांनी गंगवाच्या घरातून बाहेर पडली. पौर्णिमेच्या विधीच्या विचारात घर केव्हा आलं ते तिला कळलंच नाही. ती पौर्णिमेची रात्र होती. गंगवाच्या घरात जोगत्यांनी गर्दी केली होती. घरातून बायकी आवाज येत होते. हसण्या खेदळण्यानं वातावरणात एक वेगळीच रंगत भरली होती. यल्लापाला साडी नेसवायचा विधी केला जाणार असल्यामुळं बघ्यांची गर्दी वाढली होती. गंगवाच्या घरच्या खिडकीतून पोरंही डोकावत होती. यल्लापाला हळद लावली, लिंब नेसिवलं आणि आंघोळ घालून त्याला घोंगड्यावर बसविलं. यल्लापाच्या अंगावर स्त्रीचा वेश खुलून दिसत होता. हातभर काकणं होती. जोगत्याने मोठी मेहनत घेऊन यल्लापाला सुरेख सजवलं होतं. उजव्या हातात हळकुंड बांधलं होतं. वाढलेले लांब केस मोकळे सोडले होते. घोंगडीसमोर जग पुजिवला होता. जगासमोर पडल्या भरलेल्या होत्या. गंगवानं तांदळाचं दाणं यल्लापावरून उतरून काहीतरी पुटपुटत देवीच्या जगात टाकले. त्याच्या हातात पडली दिली. कपाळावर भंडारा फासला. डोळं बंद करून गंगवा म्हणली, भुकेल्याला अन्न दे, तहानलेल्याला पाणी दे, सत्याचा अवलंब कर. आई यल्लूबाईच्या नावाला बट्टा येईल असं आचरण करू नगस. गंगवानं डोळे उघडून देवीच्या नावानं उदो उदो घातला आणि जोगत्याने चौंडकं वाजवायला सुरुवात केली. चौंडकाच्या साथीनं जोगते गीत गाऊ लागले. यल्लूनी बाईला जातो जातो म्हणून राहू नये, भंगली शिरी शिरी जांबा येत्यात नाना परी, ऐत्या यल्लूबाईनं तिनं पुरुषाच्या केल्या नारी. गंगवाच्या घरच्या बाहेरच्या सोप्यात 4-5 जोगते बसलेले होते. साऱ्यांच्या तोंडात पानाचे तोबरे भरले होते. ऐन विशीतला देखना दिसणारा तो कृष्णा नावाचा जोगता आपल्या मांडीशी चाळा करत खालमानेने बसला होता. बाकीच्या साऱ्या जोगत्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. एक जोगता मिश्किल हसत त्या तरुण जोगत्याला म्हणाला, व्हैर किसना, कसला एवढा विचार करतो यास? विचारात गर्क असल्या कृष्णानं मान वर केली. भानावर येऊन त्यानं साऱ्यांच्यावर नजर फिरवली आणि विचारलं, काय म्हटलास हा? साऱ्यांच्या हसण्यानं ती खोली गजबजून गेली. कृष्ण अधिकच लाजला. कसा बसा तो म्हणाला, काय झालं? हसणं थांबलं. सर्वांच्याकडे नजर फिरवत असताना कृष्णाच्या कानावर एका जोगत्याचे शब्द आदळले, राच्याला कुठं होतास रे? नाही बा. नाही बा काय, तुझं तोंडच सांगायला लागलंय की. एक जोगता म्हणाला, कुठला पैलवान राच्याला तुझ्या संगतीला होता रे? अजून डोळ्यात धुंदी दिसायला लागली या, ओळखत नाही होई? अरे उडत्या पाखरांच्या आम्ही मोजतोय. कव्वा धरणं बघायला लागलोय, वेगळी धुंदी तुझ्या गालावर दिसते या. कृष्णाला काय बोलावं कळत नव्हतं. कावरा भोवरा होऊन तो म्हणाला, काय तरीच काय तुमचं? दुसरा जोगता कृष्णाजवळ सरकला. दोन्ही हात कृष्णाच्या दोन्ही मांड्यांना आवळत म्हणाला, पैलवान घट्ट होता ना? कृष्णा ताडकन उठला. रागानं म्हणाला, तुम्हीच बघा जावा पैलवान. अरे बघताना बघितल्यात की आम्ही, आम्हास काय नवीन हवे ते? पर आमचं खप्पड मुकडं आता कोण बघणार? कोण जवळ करणार आम्हासनी? आता तुझी चलती. रागाव नगस, बस खाली बस. 2 जोगत्यांनी बळेच त्याला खाली बसवलं. राग आला होय? जोगत्यांनी रागावायचं नसतंय, उलट असं 10 पैलवान लोळवीन असं म्हणायचं असतंय. खा, हे घे पान खा. पिशवी त्याच्यासमोर ढकलत एक जोगता म्हणाला,
कृष्णानं पानाची चंची उघडली, पान जुळवलं. पान चगळत तो तसाच बसून राहिला. त्याचवेळी आतून क्षीण आवाज आला. बाहेरच काय करतायसा? आत येवा की. या आवाजाबरोबर साऱ्याने एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. एक जोगता हळू आवाजात म्हणाला, गंगवाला करमना वाटतं. चला र, गटकावर बसूया तिच्या संग. सारे उठून आतल्या खोलीत गंगवाच्या अंथरुणापाशी जाऊन बसले. गंगवा बाजल्यावर झोपली होती. फाटलेली वाकड गळ्यापर्यंत ओढून घेतलेली होती. गंगवाकडे बघत एका जोगत्यानं विचारलं, गंगू मावशी, किती दिवस निजणार ग आता? गंगवा उसासा सोडून म्हणाली, यल्लूबाई झोपवील तवर झोपायचं. दवाखान्यात तरी जायची होतीस. गंगवा म्हणाली, दवा पाण्यानं आम्हास गुण यायचा नाही. यल्लूबाईचा भंडारा उशाखाली आहे, बरं वाटेल मला. अगं पण 15 दिवस हेच म्हणायला लागली आहेस ना. उठायची शक्ती राहिली नाही तुझ्यात. आणि तांदळाची पेज किती दिवस पिणार आहेस? यल्लूबाईच्या मनात असेल तसं होईल. तुम्ही काळजी करू नका. आणि गावात काय चाललंय ते ऐकलंय की वाटतं या यल्लूबाईनं माझं डोळं मिठावं बघ. गंगवा, ती यल्लूबाई या सरपंचाचं कसं खपवून घेते तेच कळत नाही बघ. एक जोगता म्हणाला. कृष्णा गंगवाकडे बघत म्हणाला, गंगू मावशी, ती यल्लूबाई कुणाकडे म्हणून बघल? आता आमच्या माघारी काय घडतंय ते काय आम्हास दिसतं या? काय आम्हास मागं डोळा आहेत? तिच्या नजरला पडल तर येळेलाच बघून घेईल ती. श्रीकृष्णानं 100 गुन्हे माफ केलं होतं म्हण. त्याप्रमाणे सरपंचाचे 100 गुन्हे भरले नसतील. जेव्हा भरतील तेव्हा कळेल त्याला. गंगवा सावकाश उठून अंथरुणात बसली. क्षणभर उसंत घेऊन ती म्हणाली, अरे यमुनीच्या पोरासनी मिसळून घेवा की. झाली की 12-15 वर्षाची आता ती. एक जोगता म्हणाला, त्यो शंकर लय आरमुठ हाय. मागल्यांदा सरपंचासनी सांगून गाव जमवलं आणि गावाला तंबी दिली तवा. ऐकलंय म्या. सरपंच बोंबालला म्हणजे काय गाव ऐकणार आहे वय? जोगत्याला जोगताच म्हणणार. आणि त्यो जोगत्यातनी नाही मिसाळला तर त्यो काय पुरुष होणार आहे वय? तो 7 महिन्याचा असतानाच त्याला म्या जोगता करून टाकलाय. जोगता म्हणूनच त्याला जगावं लागल. ईर्षेला पडून नाही जोगता झाला तर बायको दुसऱ्याच्या घरी पाठवावी लागेल त्याला. कवा यमुनाच्या घराकडे फिराकला असा तर यमुनाला माझा निरोप सांगा. तोंडलंय नासलंय म्हणावं. झिंग्याची चटणी आणि भाकरी घेऊन याला सांगा तिला. सकाळची वेळ होती. यमुनानं शेवटची भाकरी तव्यात टाकली. परातीत आपला हात खळखळून धुतलं. पदराला हात पुसून तव्यातली भाकरी परतली. समोरची परात बाजूला सरकली. तव्यातली भाकरी चुलीतल्या निखाऱ्याला लावली. भाजलेली भाकरी टोपल्यात टाकून ती उठली. दांडीवरचं पांढरं फडकं आणि भांड्याच्या कपाटावरली वाटी घेऊन परत चुलीजवळ येऊन बसली. चुलीशेजारी असल्या भांड्यातलं कालवण पळीनं वाटीत घातलं. टोपल्यातल्या 2 भाकरी उचलून फडक्यावर ठेवल्या आणि कालवणाची वाटी भाकरीवर ठेवून तिनं रेणुकाला हाक मारली. हाकेसरशी रेणुका धावत स्वयंपाकघरात आली. रेणुकाकडे बघत यमुनानं विचारलं, यल्लापा कुठं आहे ग? हाय की बाहेर पडवीत. काय करतोय? काय नाही, बसलाय. यमुना रेणुकाकडे बघत म्हणाली, घर कोंबड्यासारखं बसून कसं चालायचं ग? कुठं तरी बाहेर जावं, काहीतरी करावं. आता काय नाही सावय तुम्ही? कुठं जायचं ग आई? पोरं लई चिडवत्यात. त्या परीस घरात बसल्यालाच बरं. चिडिवलं तर चिडिवलं ते काय अंगाला लागतंय होय ग? वय लई शानं झालायचा. तू बोलव त्याला, बोलव. रेणुकानं यल्लापाला हाक मारली. स्वयंपाकघराच्या दरवाजात यल्लप्पा येऊन थांबला. त्याला उभा असलेला बघताच कपाळाला अटी घालून यमुना म्हणाली, हुंबरा ओलांडायचा नाही म्हणून तुला शपथ घातली आहे रे. इकडे या. उंबरा ओलांडून यल्लाप्पा आत आला. फडक्यात बांधलेली भाकरी त्याच्या हाती देत यमुना म्हणाली,
चला तुम्ही माझ्या संग. हातातल्या भाकरीच्या गाठोड्याकडे बघत यल्लापानं विचारलं. कुठं जायचं? त्याच्याकडे न बघता यमुना म्हणाली, गंगू मावशीकडं. आजारी आहे ती. तुम्हासनी बी बघावं सारखं वाटतं या तिला. सांगावालाय तिचा. त्या शब्दाबरोबर यल्लापानं झटकन वाकून हातातलं भाकरीचं गाठोडं दणकन खाली आपटलं आणि ताट उभा होत आईकडे बघत म्हणाला, म्या येणार नाही. मला तिचं तोंड बघायचं नाही. का र मुडद्या? काय वाकडं केलंय तिने तुझं? एवढी माया तुझ्यावर करतीया. अंगा खांद्यावर तिनं तुला खिळवलं. दरवर्षी अल्लूबाईच्या जत्रेला तुला नेलं आणि तिच्यावर तुझा राग. ठावा हाय मला माया करणारी. कोणती माझी? म्या येणार नाही म्हणजे नाही. गरकनवळून यल्लाप्पा बाहेर निघून गेला. तो गेलेल्या दिशेकडे यमुना क्षणभर पाहत राहिली. संताप आवरून यल्लाप्पानं ठेवलेलं भाकरीचं गाठोडं उचलून रेणुकाच्या समोर करत यमुना म्हणाली, धर. काय त्या मुर्द्यासारखं तुला बी यायचं नाही? रेणुका काहीच बोलली नाही आणि तिनं हातही पुढे केला नाही. ते बघताच यमुनाचा संताप उफाळून आला. ती कडाडली, कान फुटलं होय ग तुझं? धर म्हणतोय ना मग. रेणुकाचं डोळे एकदम भरून आलं. केविलवाण्या नजरेनं आईकडे बघत तिनं अभावितपणे हात पुढे केले. भाकरीचं गाठोडं हातात घेऊन भरल्या डोळ्यानं ती उभी होती. यमुना तिच्याकडे न बघता म्हणाली, जनावरांच्या पिल्लावर प्रेम केलं तर ती पिल्लं पाय चाटत्यात. पर स्वतःच्या पायाची कातडी सोलून घातली तरी बी त्याचा उपयोग व्हायचा नाही. चल. यमुना चालू लागली. पाठोपाठ हातात भाकरीचं गाठोडं घेऊन रेणुका चालत होती. गंगव्वा झोपलेली होती. तिचे डोळे आड्याकडे लागले होते. ती एकटक नजरेनं आड्याकडे बघत होती. अंथरुणावर माशांचा गोंगाट सुरू होता. अंथरुणात पडून पडून ती कंटाळी होती. आपल्या स्तंद्रीत आड्याकडे बघत होती ती. गंगू मावशी, गंगू मावशी. या हाकेनं गंगव्वा भानावर आली. कोण ते? गंगव्वा क्षीण आवाजात म्हणाली, मी यमुना आलिया. यमुना दरवाजा ढकलून आत आली. तिच्या मागोमाग रेणुकाही आली. यमुना, कशी सवड काढलीस? गंगव्वा, काय करणार, कामच माफ आहेत. 4 दिवस झालं आज यायचं उद्या यायचं म्हणून राहूनच गेलं बघ. शेतात गडी आहेत. भाकर तुकडा करण्यातच कसा दिस येतोय आणि कसा मावळतो हेच कळत नाही. काल रातच्याला किसनानं तुझा निरोप दिला. तुझा निरोप ऐकून रातभर डोळ्याला डोळा लागला नाही बघ. कव्वा एकदा तुला भेटतोय असं झालतं. सकाळी भल्या पहाटेच उठली. भाकरी झिंग्याचं कालवण केलं आणि इकडं आली. रेणुका, मावशीला भाकरी दे ग. तू अन्न असलंय बघ बिचारीचं. यमुना म्हणाली. रेणुका गंगव्वाजवळ भाकरीचं गाठोडं ठेवायला वाकली. गंगव्वानं थरथर त्या हातानं रेणुकाचा पाय धरला. रेणुकाकडे बघत क्षीण आवाजात म्हणाली, रेणुका, मोठी झाली की ही आता. लेकी, बस बस माझ्या उशीजवळ. रेणुका म्हातारीचं पायावर हात सोडवत तशीच उभी राहिली. गंगव्वा तिच्याकडे एकटक बघत होती. रेणुकाला आपल्या शेजारी बसवत यमुना म्हणाली, मावशी, तब्येत कशी आहे? चांगलीच म्हणायची. जाईल तो दिवस आपला समजायचा. तरुणपणी घरात गर्दी व्हायची. लोक निमित्त काढून भेटा यायची. आता घरात कोण बी येत नाहीत. शेजारी पाजारी तर ढुंकून सुद्धा बघित नाहीत. जीवन नको झालंय बघ. होय, देवीनं मरण दिलं असतं म्हणजे बरं झालं असतं बघ. खरं माझी एक इच्छा राहूनच गेली या बघ. मावशी, कसली इच्छा राहिली या? तुझी पोरगी रेणुका आता मोठी झाली या. या पोरीचा झुलवा या हाताने लावला असता आणि माझं डोळं झाकलं असतं तर बरं झालं असतं. पर तिचा झुलवा माझ्या हातानं व्हायचाच नाही.
असं या शरीराच्या वाढत्या तक्रारीवरनं वाटायला लागलंय बाय. रेणुका रागानं लाल झाली. समोरचं भाकरीचं गाठोडं ढकलून देत ती ताडकन उठली. पायात चपला सरकवल्या. दरवाजा जोरात ढकलून ती घराबाहेर पडली. दरवाजाच्या किर्रकी आवाजाबरोबरच यमुनेच्या हृदयात ही कालवा कालव झाली. मोठ्या कष्टानं स्वतःवर ताबा मिळवून यमुना म्हणाली, मावशी भाकरी खा. येते म्या घराकडनं. लई कामं पडल्यात. त्यात आता पोरबी रुसली या. यमुना झुलव्याचं तेवढं बघ. पुढच्या महिन्यात रांडपुनाव हाय. मुहूर्त चांगला हाय. जाता जाता माझ्या हातनं. यमुना ही विषण्ण मनानं गंगव्वाच्या घरातून बाहेर पडली. एक एक पाऊल उचलताना तिला मनाचं ओझं उचलल्याचा भास होत होता. दुपारची वेळ होती. रेणुका आणि यल्लाप्पा समोरच्या खोलीत बसलेले होते. अचानक दोघांच्या कानावर शब्द आले, कोण आहे घरात? बसल्या जागेवरूनच यल्लाप्पानं वाकून दरवाजात पाहिलं. दरवाजात उभ्या असल्या अनोळखी इसमाकडे तो पाहत होता. उत्सुकतेनं रेणुकाही उठून पाहत होती. रेणुकावर त्या अनोळखी माणसाची नजर खिळून राहिली. रेखीव बांध्याच्या रेणुकावरून त्या माणसाची नजर हलत नव्हती. नकळत 2 पावलं पुढे येत रेणुका म्हणाली, कोण पाहिजेत? रेणुका हे विचारत असताना यल्लाप्पा उठून रेणुकाला मागं सारून समोर येत त्या अनोळखी इसमाकडे पाहत म्हणाला, बाबा घरात नाहीत, शेताकडे गेल्यात. हसत तो इसम घरची पायरी चढत म्हणाला, आई आहे नव घरात? हाय, रेणुका अभावितपणे म्हणाली. बोलाव तिला. रेणुका आत गेली. यल्लाप्पाला तो इसम म्हणाला, अरे यल्लाप्पा, घरात बसून काय करतो यास? मोठा झालायस आता. आपलं नाव त्या अनोळखी माणसानं घेतलेलं बघून चकित झालेला यल्लाप्पा क्षणभर काही बोलला नाही. गोंधळून तो पाहत असतानाच आतून यमुना बाहेर आली. त्या इसमाकडे पाहत तिने विचारलं, कोण पाहिजेत? तुमच्याकडेच काम होतं. यमुना एकदम म्हणाली, मालक घरात नाहीत. नसनात, तुम्ही आहे जागी. 2 गोष्टी बोलायच्या आहेत. त्या बोलतो आणि आल्या वाटेनं माघारी जातो. कसल्या गोष्टी? हसत तो इसम म्हणाला, बसा तरी म्हणशीला काय उभ्या उभ्या सांगू? नकळत यमुना म्हणाली, बसा या. यमुनेच्या पाठोपाठ आतल्या पडवीत तो इसम आला. यल्लाप्पानं गडबडनं एक पोतं जमिनीवर टाकलं. त्या पोत्यावर तो इसम टेकला. रेणुका आणि यल्लाप्पा समोरच उभी होती. रेणुकाकडे बघत तो इसम म्हणाला, रेणुका जरा पाणी आण बाई पियाला. रेणुकाकडे बडणं आत गेली. यल्लाप्पाकडे बघत त्या इसमानं सांगितलं, यल्लाप्पा जरा बाला बोलून घेऊन ये जा. पळस गावासनं धनाजीराव आल्यात म्हणावं. यल्लाप्पा घराबाहेर पडला. रेणुकानं तांब्यात गार पाणी आणलं. पाण्याचं 2 घोट घेऊन धनाजीरावाने तांब्या खाली ठेवला. यमुनानं विचारलं, मालकांच्याकडं काम हाय? म्हटलं तर मालकांच्याकडं, म्हटलं तर तुमच्याकडं. कसलं काम? हेच की देवाधर्माचं. दुसरं कसलं? गंगव्वाकडे गेलतो. आता 2 वर्ष झाली ती माझ्या मागं होती. परवाच्याला बी तिचा निरोप आला. म्हटलं एक डाव जाऊन यावं. आलो ते तडक गंगव्वाकडे गेलो. पण म्हातारीचं काय खरं दिसत नाही. कुठल्या बी घटकाला म्हातारी देवीच्या पायाशी जाईल. तीच म्हणत होती तुम्हासनी बोलावून घेऊया म्हणून. पण मी विचार केला सरळ तुमच्या घरलाच यावं. मनात काय न ठेवता तुमच्याशी बोलावं. आता या देवाधर्माच्या गोष्टी आहेत, लपून कशाला बोलायच्या? गेली 10 वर्ष मी या गोष्टीच करीत आलोय ना. मग आड पडदा न ठेवता गोष्टी बोलल्या की कुणाच्या मनात काय राहत नाही. मधला दलालच कशाला पाहिजे या गोष्टीसाठी? यमुनेच्या अजूनही प्रकार ध्यानी येत नव्हता. न समजून तिनं विचारलं, कसला देवधर्म? हे बघा,
ताकाला येऊन मुगा कशाला लपवायचा? उघडच सांगण्यासाठी आलोय. वय दोन्ही पोरं तुम्ही देवीला सोडला इसा. तसं बघितलं तर यल्लाप्पाचा आणि माझा काही संबंध नाही. आता ही रेणुका ही मोठी झाली आहे. डोंगरावर नेऊन हिचं लगीन लावायचं खर्चाची गोष्ट आहे. पर तुम्ही काय बी काळजी करू नका. रांड पुनाव जवळ आली आहे. या पुनवला रेणुकाचं डोंगरावर लगीन लावून आटपून टाकूया. त्याच दिवशी आणि 2 लग्नाची व्यवस्था माझ्याकडे आहे. भानावर येऊन यमुना त्या इस्माकडे एकटक नजरेनं पाहत होती. बघता बघता तिच्या सर्वांगाला कापरं सुटलं. सारं अंग घामेजलं. कशी बशी ती म्हणाली, रेणुकाचं लगीन देवी बरोबर लावणार म्हणून कुणी सांगितलं तुम्हासनी? कुणी कशाला सांगाय पाहिजे? जेव्हा पोर देवीला सोडली तेव्हाच ते ठरलेलं हाय. आम्हाला नाही लावायचं. तुम्ही जा, गुमान जावा. हे बघा यमुनाबाई, नवस काय म्या बोललेलो नव्हतो. नवस बोलला असा तुम्ही. नवसाप्रमाणे तुम्हा जायचं नसेल तर माझं काही म्हणणं नाही. पर उद्या घरादाराचा इस्कोट झाला तर देवीच्या नावानं खडं फोडू नका. नवस बोला म्हणून यल्लूबाई तुमच्या मागं लागली नव्हती. आणि नवस फेडता येत नसेल तर माणसानं नवस बोलूच नाही. अजून बी विचार करा. मला घाई झालेली नाही. पर देवीला सोडलेली पोर, जगाच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या. उद्या काही पोरीच्या हातून पाप घडलं तर देवीबरोबर लगीन लावणं बी अवघड होऊन जाईल. यमुना धापावली होती. तिची नजर भिंतीला टेकून उभ्या असल्या रेणुकाकडे गेली. खालमान घालून रेणुका रडत होती. यमुनाच्या मनात कालवा कालव झाली. कशी बशी ती धनाजीरावांना म्हणाली, मालकांचा विचार घेतल्या बिगार मला काही बोलता यायचं नाही. तसं करा. मालक झालं तरी काय देवाधर्माच्या विरुद्ध जाणार नाही. ते 2-4 दिवसानं परत येतो. तुम्ही बोलून घ्या, काय ते ठरवा. पर एक गोष्ट ध्यानात ठेवा, नवस फेडला नाहीसा आणि काय विपरीत घडलं तर म्या काय म्हटलं होतं हे कळलं तुम्हाला. येतो म्या. धनाजीराव उठले आणि त्याच वेळी बाहेरून यल्लाप्पा आणि शंकर घरात आले. उठलेला धनाजीराव परत खाली बसला. शंकर आलेला बघताच यमुनाच्या जीवात जीव आला. आत आलेल्या शंकरला धनाजीरावानं रामराम केला. यमुना शंकरला म्हणाली, जरा आत या. यमुनेच्या पाठोपाठ शंकर आतल्या खोलीत गेला. बसल्या जागेवर धनाजीराव चुळबुळत होता. रेणुका आणि यल्लाप्पा समोर उभे होते. आळीपाळीनं त्या दोघांकडे धनाजीराव बघत होता. धनाजीरावाने यल्लाप्पाला विचारलं, औंधा जत्रेला आमच्या संग यायचं? औंधा जत्रेलाच येणार नाही म्या. तुटकपणे यल्लाप्पा म्हणाला. का रे, काय झालं? काय येत नाहीस? मला आवडत नाही. मग काय आवडतंय तुला? यल्लाप्पा काहीच बोलला नाही. धनाजीराव हसून म्हणाले, अरे यल्लूबाईचं देवस्थान केवढं मोठं आहे माहिती आहे ना. मग तिनं मनात ठरवलं तर इकडचं जग तिकडं करील. देवीच्या नावानं लुगडं नेसतो यास आणि देवीच्याच यात्रेला येत नाही म्हणतो यास. काय खरं न वगड्या. उद्या आईबापासनी त्रास झाला तर बघत बसशील. यल्लाप्पानं काही उत्तर द्यायच्या आधीच आतून शंकर तरा बाहेर आला. बसलेल्या धनाजीरावांकडे बघत कपाळावर अटी घालून त्यानं दटावलं. कुणाचं लगीन ठरवायला आलायस रे सुकाळीच्या? रांडाच्या घरची पायरी उतर, अगोदर उतर. शंकरच्या त्या अवतारानं बसला धनाजीराव पटकन उभाच राहिला. शंकराकडे बघत स्वतःला सावरत त्यानं विचारलं, जे तुम्ही उद्या करणार आहेसा ते म्या आज विचारलं. ह्यो काय गुन्हा झाला? शंकरराव रागावू नकासा. शेवटी ह्या देवाधर्माच्या गोष्टी आहेत. आता तुम्ही मला पायताना मारला असा तरी उद्या माझं पाय धरायला तुम्ही येणार हे मला ठाव आहे. होय, देवीला पोरगी सोडा म्हणून म्या सांगितलं नव्हतं? पोरगी सोडलं सा देवीला म्हणजे रिवाजाप्रमाणे तिचं लगीन देवीबरोबर करायला पाहिजेच की. देवाधर्माच्या गोष्टी मला सांगू नकस. अदुगर पायरी उतर.
माझा काय आग्रह नाही, 2 पोरींच्या बरोबर हे बी उरकता येईल म्हणून मी विचारलं. आणि देवाधर्माचं तुम्हासनी पाळायचं नसतं तर या यल्लाप्पाला लुगडं नेसिवलंच नसतं. शंकरराव, जगाची लाज बाळगून चालत नाही. अरे आपल्या मनाचा निर्णय आपणच घ्यायचा असतोय. 2 दिवसानं परत येईन म्या. शंकर एकदम उफाळला. परत पायरी चढलास तर तंगडी मोडून खांद्यावर देईन. तोंड काळं कर इथून अगोदर. धनाजीराव हात उडवीत पायरी उतरला. संतापानं बेभान झाल्या शंकरचं लक्ष रेणुकाकडे गेलं. गुडघ्यात मान घालून रेणुका मुसमुसत होती. जड पावलाने शंकर तिच्याकडे गेला. तिच्या मस्तकावर हात ठेवून सद्गदित होऊन तो म्हणाला, पुरी, एक चूक मी अगोदरच करून बसलोय. ती निस्तरायची कशी ह्याचाच विचार करतोय म्या. काळजी करू नकोस, काळजी करू नकोस. जवळ म्या जित्ता हाय तवर तरी काळजी करू नकोस. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.